तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे, हा जो पंप तुम्ही बघू शकता त्या पंपाविषयी आपण तुम्हाला माहिती देणार आहे। शेतकरी मित्रांनो, विषय असा झाला आहे की बऱ्याच शेतकऱ्यांनी मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये फॉर्म भरलेला होता आणि मित्रांनो फॉर्म भरल्याच्या नंतर आपल्याला पेमेंटचे ऑप्शन आले, म्हणजे पैसे भरायचे ऑप्शन आपल्याला आलेले होते आणि आपण पैसे पण भरलेले होते। ज्या शेतकऱ्याचा 7.5 HP चा पंप होता त्या शेतकऱ्यांना जास्त पैसे द्यायचे होते आणि ज्या शेतकऱ्याचा 5 HP पंप 3 HP पंप होता, आता आपण स्वतः घरचा जो पंप आहे त्याच्यासाठी आपण आपले जे 27 का नाही सॉरी शेतकरी भावांनो, आपण नाही का त्याच्यासाठी 23,000 रुपये भरलेले आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता आपला स्वतः घरचा जो पंप आहे ते आपल्याला शेती कमी असल्यामुळे आपला 3 HP चा पंप आपण निवडलेला होता आणि मित्रांनो आपण सेराय कंपनी निवडली होती आणि त्याच्यासाठी आपण 23,000 रुपये भरलेले होते। तर शेतकरी मित्रांनो, आता विषय असा झाला आहे की शेतकऱ्यांनी पैसे भरले आणि पैसे भरल्याच्या नंतर शेतकऱ्यांना कंपनी निवडायचे ऑप्शन आले आणि शेतकऱ्यांनी योग्य ती कंपनी निवडली पाहिजे। कारण की मित्रांनो, अशीच घाई गडबडीमध्ये काय होते की कंपन्या वेंडर लिस्टमध्ये येत नाही आणि एखादी कंपनी वेंडर लिस्टमध्ये ॲड झाली की शेतकरी घाई गडबडीमध्ये त्या कंपनीची निवड करून घेतात आणि कंपनी निवडल्याच्या नंतर त्या कंपनीचे स्ट्रक्चर आपल्याला माहीत नसते, कंपनीचे कंट्रोलर कशी आहे, कंपनीची मोटर कशी आहे, प्लेटा कोणत्या कंपनीचे येणार आहे ते आपल्याला माहीत नसते। त्यामुळे आपण व्यवस्थित कंपनीची निवड केली पाहिजे। तर मित्रांनो, आपण असेच एका ठिकाणी आलेलो आहे, म्हणजेच आपल्या शेजारीच वावर आहे आणि आपलंच वावर आहे, ते आपल्या चुलत भावाचं वावर आहे। तर मित्रांनो, त्याने आपल्या शेतामध्ये पंप फिट केला। पंप फिट झाल्याच्या नंतर आपल्याला त्या पंपाची क्वालिटी पण आवडली, पंप पण चांगला पाणी मारतो, परंतु विषय काय झाला, त्याच्या जे कंपनीचं स्ट्रक्चर आहे ते आपल्याला आवडलं नाही भावांनो। कारण की ते एकदम लो कंपनीचं थर्ड क्लास बोगस स्ट्रक्चर कंपनीने दिलेले आहे। बाकी सगळे व्यवस्थित आहे कंपनीचं, पण आपल्याला स्ट्रक्चर आवडलं नाही आहे। तर तुम्ही बघू शकता ते अशा पद्धतीने याचं स्ट्रक्चर आहे आणि मित्रांनो आता तुम्ही बघू शकता तिथे थोडं जरी वारा आला तर हा पंप इतक्या पद्धतीने ते हलतो। तुम्ही बघू शकता एकदम चांगल्या पद्धतीने या पंपाची फिटिंग होत नाही, एकदम हलक्या पद्धतीने कंपनीने ते स्ट्रक्चर दिलेले आहे। तर मित्रांनो, आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेविषयी शेतकऱ्यांना जे काही अडचण आहे त्या अडचणीवर आपण व्हिडिओ बनवत आहे। मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण की आपण चॅनलला सबस्क्राईब केले, आपण आपल्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना असो किंवा सरकारी योजना असो, या योजनेविषयी आपण व्हिडिओ आपल्यापर्यंत बनवत राहील। काय पण आपल्याला अडचण आली आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपल्याला कमेंट करून सांगा व्हिडिओमध्ये आपल्याला काय अडचण आहे, तर आपण आपली जी काही अडचण आहे ती आपण हल करण्याचा प्रयत्न करूया। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।